नमस्कार मंडळी, उषाज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण मस्त अशी क्रीमी टेक्स्चर असलेली तांदळाची खीर कशी बनवायची ते पाहतोय। तांदळाची खीर गरम असताना थोडीशी पातळसर दिसते, पण थंड झाल्यानंतर मात्र छान अशी दाटसर होते। खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही, अशी ही छान बासुंदी सारखी दिसणारी, चवीला सुद्धा अगदी छान बासुंदी सारखी लागणारी तांदळाची खीर बनवण्याची एकदम सोपी पद्धत पाहूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी आपण पोहे खाण्यासाठी जो चमचा वापरतो त्या चमच्याने 4 चमचे एवढे तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। तांदूळ बुडून वरती पाणी थोडंसं शिल्लक राहील असं आपल्याला तांदळात पाणी टाकायचे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून साधारणपणे 3 ते 4 तास आपल्याला तांदूळ छान असा भिजवून घ्यायचा आहे। तर इथे 3 ते 4 तास झालेले आहेत। 3 ते 4 तासामध्ये तांदूळ चांगला भिजला जातो। जर सकाळी खीर बनवायची असेल तर संध्याकाळी सुद्धा तांदूळ आपण भिजवून घेऊ शकता। इकडे मी दूध सुद्धा उकळून घेतलेला आहे। आता आपण तांदूळ मिक्सर मधून बारीक वाटून घेऊया। खीर बनवत असतानाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांदूळ आपल्याला अगदी बारीक असा वाटून घ्यायचा आहे। बारीक वाटलेला तांदूळ असेल तर छान असं क्रीमी टेक्स्चर येतं, नाहीतर त्यामध्ये जर तांदळाचे कण शिल्लक राहिले तर रवाळ अशी खीर तयार होते। अशा पद्धतीची एकदम बारीक आपल्याला तांदळाची पेस्ट करून घ्यायची। खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहू तर 2 चमचे एवढं सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे। थोडेसे बदामाचे काप, थोडीशी चारोळी, काजूचे काप घेतलेले आहे। त्यासोबतच लागणार आहे आपल्याला वेलची पूड। आता हे सगळं साहित्य थोडंसं बाजूला ठेवून देऊया आणि खीरीला फोडणी घालून घेऊ। तर कढईमध्ये 1 चमचा भरून तूप टाकून घ्यायचे। तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तूप गरम झालं की यामध्ये थोडीशी चारोळी, काजूचे काप, बदामाचे काप टाकून घेतले। त्यासोबतच 2 चमचे एवढं सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे ते सुद्धा टाकायचे आणि छान खरपूस हे आपल्याला तुपावरती परतून घ्यायचे। आता इथे आपल्या तुपावरती छान हे खरपूस असं परतून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला वेलची पूड टाकायची। तर तुपावरती वेलची पूड टाकल्यामुळे छान असा सुगंध सुद्धा येतो आणि चव सुद्धा खीरीला छान येते। त्यामुळे इथे मी या फोडणीमध्येच वेलची पूड टाकून घेतलेली आहे। वेलची पूड सुद्धा आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली। यामध्ये दूध टाकून घेऊया। तर इथे मी 4 वाटी एवढं दूध टाकून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर टाकायची। ज्या वाटीने दूध घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी एवढी साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकता। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ह्या दुधाला आपल्याला एक उकळी काढायची आहे। दुधाला उकळी काढत असताना आपल्याला चमच्याने ते छान मिक्स करत राहायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता दुधाला छान अशी उकळी आलेली आहे। आता ह्यामध्ये आपल्याला तांदळाची पेस्ट टाकायची। तर तांदळाची पेस्ट टाकत असताना एका हाताने चमच्याने ते हलवून घ्यायचे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला ह्यामध्ये थोडी थोडी तांदळाची पेस्ट टाकायची। त्यामुळे तांदळाच्या खीरीमध्ये गाठी तयार होत नाहीत। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने छान असं हे मिक्स करून घेतल्यानंतर साधारण 6 ते 7 मिनिट आपल्याला ही खीर सतत हलवत उकळून घ्यायची आहे। तर इथे आपण 4 वाटी खीर बनवण्यासाठी 4 चमचे एवढं तांदूळ भिजत घातला होता आणि त्यामध्ये आपण दूध सुद्धा 4 वाटी एवढं वापरलेलं आहे। तर 1 वाटी खीर बनवायची असेल तर 1 चमचा तांदूळ अगदी पुरेसा होतो। त्यापासून बनवलेली खीर खूप घट्ट नाही आणि खूप पातळसर सुद्धा होत नाही। ही खीर छान अशी 6 ते 7 मिनिट उकळून घेतली। आता गॅस बंद करून घेऊया आणि खीर एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता गरम असताना ही जी खीर आहे ती थोडीशी पातळसर दिसत आहे, पण थंड झाल्यावर मात्र अशा पद्धतीची अगदी छान क्रीमी टेक्स्चर असलेली बासुंदी सारखी आपली खीर तयार होते। चवीला अतिशय छान लागते। तर मंडळी, ह्या पद्धतीने तांदळाची खीर घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा। जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्रपरिवार, नातेवाईकांबरोबर शेअर करा। उषाज किचनला सबस्क्राईब करा। अशाच एका छानशा रेसिपी सोबत आपण लवकरच पुन्हा भेटू। धन्यवाद।